अरे शांता काकू आल्या का तुम्ही गावावरून? कधी आल्या शांता काकू तुम्ही? माय आम्ही किती वाट पाहत होतो तुमची. किती दिवस राहिला तुम्ही गावले. बापरे बरं झाला आल्या बे. मला तर खूप आनंद झाला. नाही मला आले तर 15 दिवस झाले. 15 दिवस झाले मला आले. माझ्या घरी पाहुणे होते का नाही, सोबतच माझी बहीण जावई आले होते. तर त्याच्यानं कसं माझी फटकणंच नाही झालं कुठं. तिकडे आपल्या इकडे आलीच नाही. कोण्या सोबतींची भेटही माही झाली नाही 15 दिवसापासून. काय वय तर शेजारी लग्न होतं, त्या लग्नात गेलो. तिथंच आमचे 1-2 दिवस मोडले. तर मग कायच. मग इकडे कशा आल्या शांता काकू तुम्ही? एवढ्या उलीच्या पायरी इकडे कशा काय आल्या? मग रोडवर दिसून राहिला. कुठे चालला होता का तुम्ही? सांग येले काय सांगू आता. काय सांगू आता. बाबा एवढ्या जवळची गोष्ट सांगू. दारू पण पडला होता म्हणून पाहिले आले मी. अरे शांता काकू तुम्ही सांगितलंच नाही इकडे कशा काय आल्या म्हणून. अहो काही नाही हो बाई. मी इकडे आली होती. तिकडले दुकानं होते बंद. स्टॉपवर एक दुकान आहे मी तर आली इकडे माझ्या सोबतींचं घर आहे नाही तसं शेजारी. तर आली तशीच सहज. शांता काकू आता तुमचं रिकाम पण झाल्यावर ये जा तिकडे आपल्या तिकडे. तर मग आपण मग गप्पा मारू. सगळ्याच्या भेटा घेणार. सगळेजण किती आठवण करते तुमची. एवढ्या दिवसाच्या गावले गेल्या आल्यानी. सगळ्या जणी तुम्ही नाही ना. तर कसं हलकं हलकं वाटून राहिलं पुरं. तर आता तुम्ही आल्या ना तर सगळेला कसा आनंद झाला. कोणाला माहिती नाही. मला समजलं तुम्ही आल्या तर गावावरून कधी आल्या आणि कधी नाही. तर बरं झालं भेट झाली इथं. बरं ते जाऊ दे. माई जाऊ दे. तू कशी काय आली इकडे एवढ्या उन्हीत? मला विचारून राहिली एवढ्या उन्हीत कशा आल्या. आणि तू कशी आली हो बाई एवढ्या उन्हीत? तू सांग बरं. तुला कोणचं काम होतं माय एवढ्या उन्हीत? ऊन गिन लागून जाईन. हो शांता काकू तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही कोणाला सांगू नका बाय. तर मी तुम्हाला सांगतो खरी, पण तुम्ही कोणाला सांगू नका. सांग ना माय. त्या मावर एवढाही विश्वास नाही काय? हां एवढं लहानपणापासून ओळखतो तुम्हाला. थोडासा काही विश्वास नाही. शांताबाई कशी आहे का आहे? हां माझ्या पोटातली गोष्ट कोणातरी पाशी जाते काय माय? हां कशी बोलून नाही तू? नाही सांगत कोणाला. सांग मला गोष्ट. अहो काकी मी कलावतीला पाहायला आली. कोणतरी सांगितलं तिकडे का कलावती इकडे दिसली बा म्हणून. तर तिची आई म्हणे काय म्हणे तिकडे फोन केला होता माझ्या भावानं. तर ते काही जाग्यावर नाही. तिनं काही फोन उचलला नाही. आता माझ्या भावासंग लग्न जुळलं का तिचं? जुळलं म्हणजे जुळल्यासारखं आहे. आता त्याची नेहमी तिरगी मिरगी होत राहते. तर त्याच्यानं कसं ते लग्न रुकलं आहे जरासं. ते मग आईला काही बोलली होती असं तसं. बायानं कसं एकाचे 2 लावले. मग आईनं काही म्हटलं नाही. असं म्हटलं तसं म्हटलं. तर मग मा भाऊ बोलला तिले. तर मग कसं ते लग्न म्हणजे व्हायचं आहे पण होणार होतं. सगळ्याच्या पसंत्या झाल्या होत्या. काय झालं काय नाही. कलावती काही फोन उचलत नाही. तर कोणतरी म्हणे इकडे बसली आहे म्हणे कलावती दिसली म्हणे म्हणून मी इकडे पाहिलं आली. हो काय हो एवढी गोष्ट झाली. मागं ऐकलं होतं बाई मी गावाला जायच्या वेळेस. म्हणजे लग्नाबद्दल कलावतीच्या त्या भावालाच देणार आहे म्हणून. त्या भावाचं प्रेम होतं आणि तिच्यावर काय तर असंच काहीतरी लफडं ऐकलं होतं बाई मी मागं. तर काय हरकत आहे. कलावती चांगली आहे तशी. आता कसं ते मागं काजल कमला याच्या फंडात पडली होती ना ते. आता त्याच्यात काही आहे नाही. शिकली सवरली पोरगी आहे. मग एखाद्याचं जीवन असते. मग आता पहिल्या नवऱ्याने टाकलं म्हणून काय झालं तिला? का खराब थोडी आहे ते. काही हरकत नाही. करून घे तुला भावजे चांगली आहे ते पोरगी. असं काय झालं मग ते तुला इकडे दिसली म्हणतं? असं काय झालं तिला बिचारीले? हां इकडे कुठं आली असन ते? कुठं आली असेल इकडे तर दिसली असेल कोणाले. बरं शांता काकू आता तुम्ही मला एवढं विचारलं. आता मी तुम्हाला सांगितलं कोण गोष्ट काही सांगू नका कोणाले. पण तुम्ही कशा काय आल्या इकडे तुम्ही सांगितलंच नाही मला. गोष्ट पहिला लावून दिली तुम्ही. एवढ्या उन्हीत कशा आल्या तर सांगितलंच नाही. अहो मी इकडेच आली होती. आता तुला काय सांगू. आता मी सांगणार नव्हती. आता घरातली गोष्ट कोणाला सांगत असते पण सांगणार नव्हती. पण आता त्या जशी पोटातली गोष्ट सांगितली मला तशी मी सांगतो तुले. पण तू म्हणजे आता काय सांगू तुले. अहो मी बहीण आली का नाही मोठी बहीण माझं वही. आता ते त्यानं एखादं हे लागलं असेल रस्त्याने येता तर पिली माही दारू.
तर रुपेलीन मग काय विचारतं, इथं पड तिथं पड. आता आम्ही समोर निघून गेलो होतो, आम्हाला काही माहीत नाही. तर मग इथंच हिच्या घरी, इथं समोर सीमाबाई राहते ना, तर तिच्या घरी त्या पाहुण्याला नेलं म्हणते, पाणी गिनी पाजलं. तर म्हणून मी पाहायला आले त्याला. हो शांता का, की तुम्हाला कलावती दिसली का? मग तुम्ही पहिले आल्या नाही इकडे. पहिले आल्या तर तुम्हाला दिसली काय कलावती? हां, मला तर डिटेल पत्ता लागला होता तिचा, काही इकडेच आहे म्हणून, इथं म्हणून तुम्ही आली इकडे. हे तर ते ताई दिसून राहिली, लग्न जुळलं आहे त्याच्या संग, त्याची बहीण आहे ना. जाऊ दे बाई, तर इकडे कायले आले म्हणून. काय करू आता मी, कुकडे जाऊ? बापरे. अवश्य मा बाई, जराशी मागत पाय, जराशी मांग पाय ना, जराशी पाय बरं मांग. कोण आहे तू? माय, तू कलावती इकडे कशी आली हो? इकडे कशी आली कलावती तू? अहो ताई, इकडून मी कामावर जात असतो ना, डॉक्टर साहेबाच्या घरी, याच रोडनं जात असतो. तर आली इकडे. आली म्हणजे मी चालली होती तिकडे. तुम्ही कुठं आल्या होत्या ताई? अहो मी इकडेच आली होती, पण कलावती तू खोटी बोलू नको, खोटी नको बोलू कलावती. तर तू तर मला इकडे रिकामीच दिसून राहिली, तर हातातही काही नाही. तू कशी काय आली इकडे? सांग ना बाई कलावती, काय झालं? तू कशासाठी आली इकडे माय? हां, सांग बरं बाई, काय झालं तुले? रागा गेगान आली का तू? माय काकी, काय झालं कलावती लढून राहिली ना. पहा बरं तिला काय झालं. तर काय झालं बाई कलावती, तू कोण लढून राहिली मावा? कोणी काही बोललं काय तुले? काय झालं, तू रागानं आली का इकडे? हां, सांग बरं मला, सांग बरं तू, काय झालं तुला? तर लढू नको बाई कलावती, तू सांग बरं काय झालं तुला. तर अहो तर सांगितलं नाही तर आम्हाला कसंच समजन माय, तू कोण लढून राहिली, सांग तर खरी काय झालं तुला. तर काकू, ह्या देव आहे ना, मला तर वाटते देवच नाही आहे, त्यानं माझ्या जीवनात काय लिहिलं. हां, कशी वागू काकू मी, तू सांग बरं. कलावती, तू लढू नको बाई, तू कानी लढ नको, ते आसू पुसन सांग बरं मला काय झालं. तर आम्हाला काय समजन माय तुला काय झालं काय नाही. तर लढू नको कलावती, सांग बरं तुला काय झालं. तर काय झालं, कोणी काही बोललं का तुले? भाऊ बोलला का तुले? सांग बरं काय झालं. तर चला तर मित्रांनो, मी कलावती, मला काय झालं हे मी समोरच्या भागात सांगन, तर तुम्ही पहा.